कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या पानामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं, कला आणि अद्वैत दोघंही देवी आईच्या दर्शनासाठी मंदिरात आलेले असतात. आणि इकडे राहुल हा त्याच्या आईला मिशन बरबादीबद्दल सांगत असतो. म्हणजे तो म्हणत असतो की अगं मम्मा, माझ्या आणि गौरवच्या वेवलेंथ अगदी मॅच होतात अगं. खूप कमी वेळामध्ये आमच्या वेवलेंथ मॅच झाल्या. त्याचे आणि माझे विचार अद्वैतबद्दल सेमच आहेत. त्यालाही अद्वैतची बरबादी हवी आहे आणि मलाही अद्वैतची बरबादी हवी आहे. असं सर्व काही बोलणं तो त्याच्या मम्मीला म्हणजेच रोहिणीला फोनवरती सांगत असतो. राहुल हा म्हणत असतो की आता बघ, आता अद्वैत अद्वैत चांदेकर हे नाव मार्केटमधून पूर्णपणे डिस्ट्रॉय होणार आहे आणि इथून पुढे फक्त राहुलचंच नाव गाजणार आहे. इकडे कला आणि अद्वैता दोघांनीही मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं असतं आणि पुजारी त्यांना म्हणतात, विजय हा नेहमी सत्याचाच होणार आहे. राहुल पुढे रोहिणीला फोनवरती सांगतो की अद्वैतसाठी जो मी खड्डा खणला होता ना, आता त्याचंच रिमेनिंग काम गौरव परांजपे करणार आहे. आता चांदेकर ज्वेलर्समधील अद्वैतचं नाव नामोनिशाण पूर्णपणे मिटणार आहे आणि आता आमच्या दोघांचं मिळून नवीन मिशन आहे. त्याच्या आणि माझ्या वेवलेंथ मॅच होतात, मिशन बरबादी. इकडे कला आणि अद्वैत या दोघांनी दर्शन घेतल्यानंतर पुजारी त्यांना म्हणतात की मी एक सुचू का तुम्हाला, हे बघा, म्हणजे हा देवी आईचा संकेतच आहे असं समजा. कुंपणच कशावरून शेत खात नसेल बरं, याचा देखील तुम्ही विचार करायला हवा आहे, अशी